महबूब शेख यांच्या प्रचारासाठी आता खासदार बजरंग सोनवणे हे आता निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात आहेत. बाप्पा गावखेड्यामध्ये भेटी देत आहेत, सभा देखील आहेत, सुप्रियाताई देखील येणार आहेत. एकूणच प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. कसं पाहता प्रचार कुठपर्यंत आलाय? 5 ठिकाणी शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत, एका ठिकाणी उभाटाच आहे. काय सांगाल? आज मी आष्टी विधानसभा मतदारसंघात आदरणीय महबूब शेख यांच्या प्रचारात भेटी देत देत सभा करत जातोय. आदरणीय आमच्या नेत्या ताई सभेला येणार आहेत 4-4:30 वाजता. परिस्थिती बघितलं, लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. गावोगाव आडून स्वागत केलं जात आहे आणि ते सांगतात की आम्ही लोकसभेला जेवढे मतं दिलेत त्याच्यापेक्षा जास्तच मतं देणार. आमच्या गावातून 100 जास्त होतील, 200 होतील असं प्रत्येक गावात सांगितलं जातंय. याचाच अर्थ काय आहे? इथं मला 1028 मताची लीड आहे. इथं आता लोक म्हणते 1500ची लीड आम्ही या गावातून देऊ. लोकांचा मी जो एवढ्या या डोंगरगिरी गावात जेवढ्या सभा केल्या एवढे लोक मला पहिल्यांदा दिसले. मग याचा अर्थ काय? एवढे तरुण आहे ते सगळे. याचा अर्थ काय? या मतदारसंघामध्ये बदल हवाय लोकांना, तो घडणार. खरं पाहिलं तर महबूबाईच्या उमेदवारीवरून आरोप प्रत्यारोप झाले. साहेबराव दरेकरांनी देखील या ठिकाणी जो उमेदवार आहे तो मॅनेज दिल्याचं बोललं जात गेलं त्यांच्याकडनं. कसं नाही, कसं आहे, आता प्रत्येकाची अपेक्षा असते. एखाद्याची अपेक्षा काय मीच असते. त्याच्यामुळे एखाद्याची पूर्ण नाही झाली तर ती आपल्या दुःखात येऊन काहीतरी साफल्यग्रस्त बोलू शकतात. त्याच्यामुळे मला त्यांच्यावर काय बोलावं, ती आमचे आदरणीय स्थान आहे, त्याच्यावर बोलणार. प्रचार अंतिम टप्प्यात आहे. सुरेश दस म्हणतात की मी निवडून आल्यावर सगळे डुकरं मारतो आणि भीमराव धोंडे म्हणतात की तुम्ही खुशाल डुकरं मारा, शिट्टी वाजणार. कसं पाहताय? नाही, आता कोण काय मारतंय कोण काय वाजवतंय त्याच्यावर मी काय बोलणार आहे? आमची तुतारी वाजणार म्हणजे वाजणार. बाप्पा आता तुम्ही बीडच्या सभा असेल किंवा केजची असेल किंवा आता जरांगे पाटलांचा आंदोलनाचा भाग म्हणून मी निवडून आला असं बोललेला. ज्योती मेटे म्हणाल्यात की हे संधी साधूपणाचं लक्षण आहे, संधी साधण्याचा प्रकार त्यांच्याकडनं केला जातो आहे. ज्योती मेटेंचं काय मत आहे हे त्यांचं मत आहे. माझं मत आहे काय? माझं मत आहे. माझं मत आहे ती माझं मत आहे. त्याच्यामुळे मी माझं मत मांडतो, त्यांच्यावर मी कसं बोलतो? लोकसभेची पुनरावृत्ती होईल. बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेची पुनरावृत्ती होणारच. तुम्ही आता म्हणालात की काही जण फौजदार होते ते आता हवालदार झाले, काय नाही ते काय तुम्ही समजून घ्या. निवडणुकीच्या प्रचारात काय व्हिजन डोळ्यासमोर ठेवलं, काय अजेंडा आहे तुमचा? ह्या मतदारसंघातल्या युवकाच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून एखादी MIDC या मतदारसंघात झाली पाहिजे. त्याचबरोबर या मतदारसंघात एकही कारखाना चालू नाही तर या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला जी भटकंती होते ती भटकंती थांबवण्यासाठी एक कारखाना आणि तो चांगला भाव देणारा कारखाना करणं, प्रत्येक गावात युवकाच्यासाठी व्यायामशाळा करणं, वाचनालय करणं, तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलन करणं, पोलीस भरतीचे प्रशिक्षण केंद्र करणं, महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देऊन आमच्या महिला भगिनींना पापड असेल, उदबत्ती असेल, मेणबत्ती असेल असे प्रशिक्षण देऊन तिला स्वतःच्या पायावर उभा करणं, असे अनेक विजन घेऊन आम्ही या निवडणुकीत त्या ठिकाणी उतरलो. आणि आजी माझे आमदार आहेत तुमच्या समोर, काही आव्हान वाटतंय? असं आहे की जनता ठरवते. माणूस कोण किती मोठा याला काय अर्थ नाही. राहुल गांधीजींना, इंदिराजींना, अटलजींना लोकांनी पाडलेलं आहे. त्यामुळे जनता सगळ्यात मोठी आहे. सगळ्यात तगडं आव्हान जनतेचं, जनतेच्या मनात आम्ही गेलेलो आहे. त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे. काही जणांनी समाज काढला, वोटिंग काढलं की यांचं एवढंच वोटिंग आहे. मग कसं असं आहे की तुम्हाला वोटिंग करून समाजाचं तुम्ही काय भलं केलं? वाटच लावली ना तुम्ही समाजाची. तुमची निवडणूक आली की समाज, आणि तुमची निवडणूक गेली की फक्त टक्केवारी, दहशत, दादागिरी. समाज लय हुशार झाला हो. समाज आता या आष्टी मतदारसंघात ना जातीसाठी ना धर्मासाठी आष्टी मतदारसंघ मतदान करणार आष्टीच्या विकासासाठी. परिवर्तन होईल, विजयाचा विश्वास 100%. आपण पाहता माझ्यासोबत महबूब भाई आणि खासदार बजरंग सोनवणे होते. या ठिकाणी परिवर्तन होणारच आणि या ठिकाणी तुतारी वाजणारच असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. त्यामुळे आता येणाऱ्या 23 तारखेला गुलाल नेमकं कोण उधळणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार.